हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण एक न्यू टॉपिक बघणार आहोत. आयडेंटिफाइंग ट्रेंड मोमेंटम. मोमेंटम ट्रेडिंग कशी करायची आणि हाऊ टू बिकम कन्सिस्टन्सी प्रॉफिटेबल ट्रेडर. आपण एक प्रॉफिटेबल ट्रेडर कसं झालं पाहिजे, तर आपण त्यासाठी काही इंडिकेटर काही बघणार आहोत. तर आपण आज मूव्हिंग ॲव्हरेज बघणार आहोत. तर मूव्हिंग ॲव्हरेज आपण कुठून लावायचे, तर स्टडीज मध्ये जाऊन इथं स्टडीज मध्ये बघा मूव्हिंग ॲव्हरेज आहेत. इथं सिलेक्ट करायचं मूव्हिंग ॲव्हरेज म्हणून आणि तिथं 21 चा मूव्हिंग ॲव्हरेज आपण लावणार आहे. हे झाले तुमचे मूव्हिंग ॲव्हरेजेस. आपण हे जे बघतोय सिंपल, इथं तुम्ही एक्सपोनेन्शियल सुद्धा लावू शकता. हे बघा, हा झाला एक्सपोनेन्शियल. तर आता आपण वापरूया एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज. बघा, इथं सिंपलच्या ऐवजी एक्सपोनेन्शियल टाकायचं. इथं आपण एक्सपोनेन्शियल करूया स्टडीज मध्ये. नंतर इथं बघा, आपण एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली आणि इथून मोमेंटम आली, स्टॉक मध्ये मोमेंटम आली. मग आपण इथं बाय केला आणि हा स्टॉप लॉस ठेवला. तर ट्रेंडला कसं कॅचअप करायचं, तर बघा 21 मूव्हिंग ॲव्हरेज. कोणता मूव्हिंग ॲव्हरेज वापरतोय आपण, 21 मूव्हिंग ॲव्हरेज. हा बघा, ग्रीन कलरची जी लाईन दिसते आहे ती 21 मूव्हिंग ॲव्हरेज आहे. हा बघा, हा कोणता झाला, 21 EMA, एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज. तर हा मूव्हिंग ॲव्हरेज काय करतो, तर दिस मूव्हिंग ॲव्हरेज इज हेल्पिंग अस टू आयडेंटिफाय द शॉर्ट टर्म ट्रेंड. तर इथं जर तुम्ही ट्रेंड घेतला, इथं जर तुम्ही बाय केलं असतं तर आपल्याला शॉर्ट टर्म ट्रेंड भेटला असता. हे बघा, इथं बाय करून आपण स्टॉप लॉस इथं ठेवून बघा, तर इथं जर बाय केला असता तर प्राइस होती समजा 230 रुपये आणि आपण त्याला स्टॉप लॉस लावत लावत गेलो आणि बघा स्टॉप लॉसचा आपण बघणारच आहोत पुढे. आता स्टॉकची प्राइस आहे 454. तर स्टॉक हा डबल होण्यात आला. तर इथं आपण काय कॅचअप केलं, आयडेंटिफाय केला, ट्रेंड आयडेंटिफाय केला, शॉर्ट टर्म साठी केला. तर शॉर्ट टर्म साठी ट्रेड आपण इथं सप्टेंबर महिन्याला जरी घेतला, तर आता तुमचा फेब्रुवारी महिना आहे, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी, तर 5 महिन्यामध्ये स्टॉक हा डबल होण्यात आलेला आहे. तर त्यासाठी आपण वापरला 21 EMA. आता सेकंड EMA 50 आहे. हा बघा, सेकंड EMA 50 आहे. तर हा 50 EMA केव्हा वापरायचा, तर 50 EMA हा 50 EMA, the moving average, this moving average helps to identify the mid-term trend of security market. तर बघा, मिड टर्म साठी म्हणजे मी हा जो तुम्हाला आधीचा सांगितला तो डबल झाला, पण शॉर्ट टर्म मध्ये जर हा स्टॉक याच्या खाली क्लोजिंग दिली असती तर तिथं आपण हा स्टॉक काढून टाकला असता, प्रॉफिट बुकिंग केलेली असती. पण मिड टर्म साठी म्हणजे तुम्हाला 6 महिन्यांसाठी जर ट्रेंड ठेवायचा असेल तर तुम्ही हा ठेवू शकला असतात, कारण अजून सुद्धा जी रेड लाईन आहे ती 50 EMA ची आहे, त्यावर अजून आलेलंच नाही. तर हा 50 EMA काय करतो, आयडेंटिफाय मिड टर्म ट्रेंड ऑफ द सिक्युरिटी ऑफ मार्केट. आता थर्ड आहे बघा, थर्ड आपण बघूया एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज, 200 मूव्हिंग ॲव्हरेज 200. तर हा ऑब्वियसली लॉंग टर्म साठी असणार आहे. दिस मूव्हिंग ॲव्हरेज हेल्प अस टू आयडेंटिफाय द लॉंग टर्म ट्रेंड. तर आता जर तुम्ही हा स्टॉक होता कोल इंडियाचा, तर तुम्ही हा स्टॉक जर इथं बाय केलेला असेल तर तुमचा ट्रेंड अजून सुरूच आहे.
मे बी हा 5 पट होऊ शकतो, 10 पट होऊ शकतो, पण जोपर्यंत तो 200 मुव्हिंग ॲव्हरेजला टच करत नाही, त्याच्या खाली क्लोजिंग देत नाही, तोपर्यंत तुमचा ट्रेंड सुरूच राहणार आहे. तर 200 मुव्हिंग ॲव्हरेज हेल्प्स टू आयडेंटिफाय द लॉंग टर्म ट्रेंड्स ऑफ द सिक्युरिटी मार्केट. तर यामध्ये एक नोट अशी आहे की इफ द स्टॉक इज बिलो 200 EMA, नेव्हर एव्हर बाय दॅट स्टॉक. 200च्या खाली जर क्लोजिंग दिली स्टॉकने तर तो बाय करायचा नाही. तो आपल्याला ट्रेंड आयडेंटिफाय करून दिला लॉंग टर्म साठी आणि 200च्या खाली जर क्लोज झाला तर आपण तिथून आउट झाले, आपण तिथं प्रॉफिट बुकिंग केली. तर अशा प्रकारे आपण आज आयडेंटिफाय ट्रेंड कसा पकडायचा ते शिकलो. त्यामध्ये आपण फर्स्ट EMA बघितला 21 EMA, सेकंड EMA बघितला 50 EMA आणि थर्ड EMA बघितला 200 EMA. अशा प्रकारे ट्रेंड आपल्याला आयडेंटिफाय करता येतो. तर आपण हे कोल इंडियाचं एक्झाम्पल बघितलं. तर तुम्हाला जर असे नॉलेजेबल व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.